नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ग्रामसेवक भरती 2023 संदर्भात आपण महत्त्वपूर्ण लेक्चर सीरीज पाहत आहोत. मित्रांनो, हे जे लेक्चर असेल एकूण 32वे लेक्चर आहे. यापूर्वी आपण 31 लेक्चर अपलोड केलेत. सेपरेट प्लेलिस्ट आहे ग्रामसेवक भरती 2023 त्यामध्ये जाऊन तुम्ही 31 लेक्चर पाहू शकता. मोस्ट आय-एम-पी लेक्चर असतील. मित्रांनो, या लेक्चरच्या माध्यमातून आपण हरित क्रांती या टॉपिकवरची ए टू झेड माहिती आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. कोणत्या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात, कोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते, त्यानंतर हा टॉपिक तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यासणं गरजेचं आहे, याची सविस्तर माहिती आपण या लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. शेवटपर्यंत लेक्चर पहा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण लेक्चर तुमच्यासाठी या ठिकाणी येतील. मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असेल तर टेस्ट सीरीज सुद्धा आपण सुरुवात केली आहे. ₹200 पेमेंट करून तुम्ही 10 टेस्ट सीरीजचे पेपर IBPS पॅटर्ननुसार सोडवू शकता. त्यासाठी तुम्हाला डिजिटल JK हे प्ले स्टोरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यानंतर मित्रांनो, ग्रामसेवक भरती 2023 या पदासाठी टेक्निकल क्वेश्चनचे 4000 प्लस नोट्स सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता ₹100 मध्ये. पण जे विद्यार्थी आत्ता म्हणजे आज हा व्हिडिओ पाहत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 50% डिस्काउंट असेल. म्हणजे फक्त ₹50 मध्ये तुम्ही हा कोर्स म्हणजे प्रश्नसंच या ठिकाणी बाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला डिजिटल JK हे प्ले स्टोरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. काही प्रश्न असतील तर 9921 273 558 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम आपण हरित क्रांती याविषयी आपण सविस्तर समजून घेऊया. हरित क्रांती केव्हा झाली आणि हरित क्रांतीची जी काही पार्श्वभूमी आहे म्हणजे शेती उत्पादनामध्ये अति उत्पन्न यावं यासाठी ही हरित क्रांती करण्यात आली. तर पहिला प्रश्न आहे की हरित क्रांती या शब्दाचे जनक कोण आहेत? अशा प्रकारचा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे हरित क्रांती या शब्दाचे जनक कोण आहेत? तर श्री विल्यम गॉड हे आहेत. याचं योग्य उत्तर असेल तुम्हाला अशा प्रकारचा हा प्रश्न तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे हरित क्रांतीचे जनक आहेत. त्यानंतर भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर MS स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. त्यानंतर महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर श्री वसंतराव नाईक हे महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक आहेत. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती कोणत्या पिकामध्ये झाली? भारतामध्ये हरित क्रांती कोणत्या पिकामध्ये झाली? त्यानंतर जगामध्ये जर विचार केला हरित क्रांतीमध्ये तर कोणत्या पिकामध्ये हरित क्रांती झाली? या संदर्भाचे प्रश्न आपण यापूर्वीचे जे लेक्चर आहेत 31 लेक्चर आहेत त्या लेक्चरच्या माध्यमातून आपण चर्चा केली. त्यामुळे तुम्ही महत्त्वपूर्ण जे 31 लेक्चर आहे ते 31 लेक्चर तुम्ही सिरियलला पाहू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा IMP प्रश्न आहे मित्रांनो, वारंवार हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये तर भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात केव्हा झाली? प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की 1966 भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात केव्हा झाली? तर 1966 मध्ये भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात झाली. हा पर्याय तुमचा योग्य असेल. तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. हरित क्रांती या शब्दाचे जनक, भारतीय हरित क्रांतीचे जनक, जागतिक हरित क्रांतीचे जनक, महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक तुम्हाला जोड्या लावायला सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा कोणते विधान बरोबर आहे ते सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड म्हणजे एक वन लाईन तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतात हरित क्रांतीची सुरुवात 1966 ला झाली. हरित क्रांतीमुळे सर्वाधिक फायदा झालेल्या पिकाचा जो गट आहे, तर तो गट म्हणजे तृणधान्य गट आहे. तुम्हाला हा सुद्धा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. कोणत्या पिकाला सर्वाधिक किंवा कोणत्या पिकाच्या गटाला सर्वाधिक फायदा झाला? तर तृणधान्य पिकाच्या गटाला सर्वाधिक फायदा झालेला आहे. हरित क्रांतीच्या काळात भारताचे अन्न मंत्री किंवा कृषी मंत्री कोण होते? ते सी सुब्रमण्यम हे हरित क्रांतीच्या काळचे म्हणजे 1966 ला हे कृषी मंत्री होते. तर हरित क्रांती म्हणजे काय? तर 1940च्या दशकानंतर 1970च्या उत्तरार्धापर्यंत कालावधीत शेती उत्पादन वाढवण्यासाठी, शेतीचं उत्पादन वाढावं यासाठी जगभरात झालेल्या संशोधनाला, विकासाला आणि तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीच्या प्रक्रियेला हरित क्रांती असं संबोधलं जातं. म्हणजे एकंदरीत काय आहे की 1940 ते 1970 या कालावधीमध्ये जे शेतीचं उत्पादन वाढावं यासाठी जे वेगवेगळे संशोधन तयार केले आणि त्या माध्यमातून शेतीचं उत्पादन वाढलं, तर त्याला हरित क्रांती असं म्हटलं जातं. आता त्यानंतर मित्रांनो, नॉर्मन बोरलॉग यांच्याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. नॉर्मन बोरलॉग यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक असं म्हणतात. तर ते अमेरिकन कृषी शास्त्रज्ञ आणि जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत. तुम्हाला एका वाक्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की जागतिक हरित क्रांतीचे जनक हे नॉर्मन बोरलॉग आहेत.
तर ते कोणत्या देशाचे आहे तर अमेरिकन कृषी शास्त्रज्ञ होते. गहू या पिकाच्या उत्पादनात प्रचंड वाढ त्यांच्या संशोधनामुळे झाली. हा एक मोस्ट आयएमपी पॉइंट आहे. गहू या पिकाच्या उत्पादनात म्हणजे कोणत्या तर जागतिक हरित क्रांती ही गहू या पिकाच्या माध्यमातून झालेली आहे. नॉर्मन बोरलॉग यांनी आपल्या अथक प्रयत्नातून रोग प्रतिबंधक भरपूर उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या जाती सुद्धा त्यांनी विकसित केल्या आहेत. मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून जे क्विज आहेत, ऑनलाईन पद्धतीने आपण क्विज सुद्धा घेत आहोत. ग्रामसेवक भरती 2023 ग्रामसेवक भरती या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम सुद्धा तुम्ही जॉइन करू शकता. त्या टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्यावर तुम्ही क्लिक करा आणि जे डेली क्विज आहेत ते क्विज तुम्ही सोडवा, जेणेकरून तुमचा जे काही तांत्रिक घटक आहे त्या तांत्रिक घटकाचा पूर्णपणे सराव होईल. तर रोग प्रतिबंधक आणि भरपूर उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या जाती विकसित केल्या. त्यानंतर मेक्सिको येथे कृषी क्षेत्रात व्यापक असे संशोधन करून विविध पिकाच्या जाती आणि प्रजाती त्यांनी विकसित केल्या आहेत. मेक्सिकन डार्फ या गहू पिकाची जात त्यांनी शोधली. म्हणजे हरित क्रांतीमध्ये त्यांनी कोणती जात शोधली तर मेक्सिकन डार्फ या गहू पिकाची जात शोधली. हे तुम्हाला पाठ पाहिजे. मेक्सिकन डार्फ गहू पिकाची जात शोधली. त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला पुरस्कार कोणता आहे तर बोरलॉग अवॉर्ड या नावाने त्यांच्या नावाचा एक पुरस्कार सुद्धा सुरुवात करण्यात आला. बोरलॉग पुरस्कार काय आहे तर 1971 ला सुरुवात करण्यात आली. शेती क्षेत्रातील विविध कामगिरीसाठी दिला जाणारा हा पुरस्कार आहे. कोरोमंडल या कंपनी मार्फत दिला जातो. कोणत्या कंपनी मार्फत दिला जातो तर कोरोमंडल या कंपनी मार्फत दिला जातो. केवळ भारतीयांनाच हा पुरस्कार दिला जातो. म्हणजे जरी नॉर्मन बोरलॉग हे अमेरिकन कृषी शास्त्रज्ञ असतील तर त्यांच्या नावाचा भारतामध्ये 1971 ला बोरलॉग पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि पूर्णपणे हा भारतीयांना पुरस्कार दिला जातो. 2020 चा जो पुरस्कार आहे काजल चक्रवर्ती यांना देण्यात आलेला आहे. या पुरस्काराचं स्वरूप आहे 5 लाख रुपये रोख रक्कम, सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र दिलं जातं. नॉर्मन बोरलॉग यांना मिळालेले पुरस्कार कोणकोणते आहेत तर नोबल शांततेचा पुरस्कार त्यांना 1970 ला मिळाला. त्यानंतर पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला. नोबल शांततेचा पुरस्कार 1970 ला नॉर्मन बोरलॉग यांना मिळाला. त्यानंतर पद्मविभूषण. त्यानंतर मित्रांनो पुढचा जो पॉइंट असेल ते पुढचा पॉइंट या ठिकाणी आपण समजून घेऊया. भारतातील हरित क्रांती. जागतिक हरित क्रांतीचा विचार केल्याच्या नंतर आपल्याला भारतातील हरित क्रांती काय आहे यावर सुद्धा आपल्या डिटेल्समध्ये चर्चा करणं गरजेचं आहे. तर हरित क्रांती पुढील 3 घटकाचा समावेश आहे. म्हणजे भारतातील हरित क्रांती जी झाली तर त्या 3 घटकाचा समावेश आहे. पहिला आहे की संकरित बियाणे. म्हणजे मित्रांनो हरित क्रांती म्हणजे काय असतं की शेतीचं उत्पादन वाढावं, शेतीचं एकरी उत्पादन वाढावं आणि हेक्टरी सुद्धा उत्पादन वाढावं यासाठी हरित क्रांती केली गेली. तर त्यामध्ये पहिला पॉइंट किंवा पहिला जो घटक आहे तर संकरित बियाणाचा वापर करून शेतीचं जे काही उत्पादन असेल ते उत्पादन वाढवलं जातं. त्यानंतर दुसरं आहे की सेंद्रिय खतासोबतच रासायनिक खताचा अधिक प्रमाणामध्ये वापर करून त्या ठिकाणी हरित क्रांतीच्या माध्यमातून म्हणजे या माध्यमातून म्हणजे रासायनिक खते वापरून म्हणजे हरित क्रांतीचा इनडायरेक्टली वापर करून उत्पादनामध्ये वाढ केली जाते आणि जलसिंचनाच्या ज्या पद्धती आहेत, ज्या आधुनिक पद्धती आहेत त्या सर्व पद्धतीचा वापर करून या 3 घटकाचा सामायिक पद्धतीने वापर करून भारतामध्ये हरित क्रांतीची जी सुरुवात आहे ती चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी भारतामध्ये अन्न उत्पादन या माध्यमातून उपयुक्त केलं जातं किंवा तशा प्रकारचं उत्पादन केलं जातं. तर भारतातील हरित क्रांतीचा उद्देश काय तर भारतातील कृषी उत्पादन वाढवणे हा उद्देश आहे. तुम्हाला वन लाइनर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हरित क्रांतीचा मेन उद्देश काय आहे तर भारतातील कृषी उत्पादन वाढवणे किंवा कृषीतील उत्पादन वाढवणे हा मेन उद्देश हा हरित क्रांतीचा आहे. तर त्रिसूत्रीचा वापर केलेला आहे. यामध्ये कोणते 3 सूत्र आहेत तर पहिलं सूत्र आहे की संकरित बियाणे वापर करणे. दुसरं सूत्र आहे रासायनिक सुविधा. या ठिकाणी आपण पाहिले रासायनिक सुविधा. त्यानंतर सिंचनाच्या सुविधा, ज्या नवीन नवीन सिंचनाच्या सुविधा आहेत त्या सुविधाचा वापर करून भारतामधील जी काही हरित क्रांती आहे किंवा कृषी उत्पादन वाढवण्यासंदर्भात या ठिकाणी 3 सूत्राचा वापर केला आहे. 3 सूत्र तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. पहिलं तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये हरित क्रांतीची यशस्वीरित्या वाटचाल करण्यासाठी कोणत्या 3 सूत्राचा वापर करण्यात आलेला आहे. पहिलं सूत्र आहे संकरित बियाणे वापर करणे. दुसरं आहे रासायनिक सुविधा. तिसरं आहे सिंचनाच्या सुविधा. प्रामुख्याने यशस्वी कोणत्या भागामध्ये हरित क्रांती झाली तर उत्तर भारतामध्ये झाली. पंजाब आणि हरियाणा या राज्यामध्ये सर्वप्रथम आणि चांगल्या प्रकारे यशस्वी झाली. कारण का की पाणी आणि जी काही जमीन आहे ती जमीन चांगल्या प्रकारे आहे. शेती चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पंजाब आणि हरियाणा या राज्यामध्ये केलं जातं. त्यामुळं जी सुरुवात झाली हरित क्रांतीची आणि चांगल्या प्रकारे यशस्वी म्हणजे प्रामुख्याने यशस्वी ठरलेलं जे राज्य आहे तर ते पंजाब आणि हरियाणा आहे. उत्तर भारतामध्ये यशस्वी ठरलेले आहे. प्रामुख्याने कोणत्या पिकाचा भरघोस वाढ
मोस्ट आयएमपी प्रश्न आहे. यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला रिपीट सुद्धा प्रश्न होऊ शकतात. प्रामुख्याने कोणत्या पिकाचा किंवा कोणत्या पिकामध्ये हरित क्रांती भारतामध्ये झाली? तर पहिला आहे गहू, त्यानंतर दुसरा आहे तांदूळ. गहू व भात या 2 पिकांनी प्रथम हरित क्रांती यशस्वी करण्यात आली. म्हणजे सर्वप्रथम गहू आणि तांदूळ या पिकावर हा प्रयोग करण्यात आला आणि चांगल्या प्रकारे यशस्वी करण्यात आला. अशा प्रकारे उत्तर भारतामध्ये पंजाब, हरियाणा संकरित बियाणे करणे, रासायनिक सुविधा, सिंचनाच्या सुविधा वापरून भारतातील कृषी उत्पादन वाढवण्यासंदर्भाची भारतातील हरित क्रांती 1966 ला सुरुवात करण्यात आली. आता याचं जे योगदान आहे, तर सर्वात महत्त्वाचं जे आहे ते सदन कृषी जिल्हा कार्यक्रम व उच्च उत्पादन देणाऱ्या वाहनाची पैदास कार्यक्रमामुळे हरित क्रांती यशस्वी झाली. हे 2 जे पॉइंट आहेत म्हणजे सदन कृषी जिल्हा कार्यक्रम हा एक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावोगावी जो काही बियाणे वाटपाचा कार्यक्रम असेल तो बियाणे वाटपाचा कार्यक्रम, त्यानंतर उच्च उत्पादन देणाऱ्या वाहनाची पैदास कार्यक्रमामुळे हरित क्रांती चांगल्या प्रकारे यशस्वी झाली. भारतात हरित क्रांती यशस्वी करण्यासाठी डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं. भारतामध्ये खऱ्या अर्थानं गावोगावी असेल किंवा राज्योराज्य असेल, जिल्होजिल्हे असेल, हरित क्रांती पोहोचण्याचं काम जे असेल ते डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांनी केलेलं आहे. त्यामुळे भारतीय हरित क्रांतीचे जनक यांना म्हटलं जातं. त्यानंतर मित्रांनो वाण कोणता आहे तर गहू या पिकाच्या मेक्सिकन बुटक्या वाणापासून भारताचे गव्हाचे कल्याण सोना व सोनालिका हे वाण विकसित करण्यात आले. तर जे हरित क्रांतीमध्ये वाण वापरलं होतं तर गहू या पिकाच्या मेक्सिकन बुटक्या वाणापासून हा एक मोस्ट आयएमपी पॉइंट आहे. हा तुम्हाला पॉइंट पाठ पाहिजे. मेक्सिकन बुटक्या वाणापासून भारतामध्ये कल्याण सोना आणि सोनालिका या वाणाची या ठिकाणी पैदास निर्माण करण्यात आली किंवा तशा प्रकारचं वाण विकसित करण्यात आलंय. या वाणासंदर्भाचे आज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा आपण महत्त्वपूर्ण क्विज क्वेश्चन प्रश्नसंच घेतले आहेत. तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ग्रामसेवक भरती या नावाने टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यानंतर तायचूक कंपनीने तैवानमधून आणलेल्या भाताच्या तांदूळ या वाणांना भारतात जया या नावाने देण्यात आले किंवा जया या नावाने हरित क्रांती करण्यात आली. तायचुंग कंपनीने तैवानमधून ही भारतामध्ये तांदूळाचं वाण आणलं. त्याला जया नाव देण्यात आलं आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी हरित क्रांती तांदूळ या पिकामध्ये झाली. भारत सरकारने सोनेरा 64 त्यानंतर लांबरा रोजा 64 या 2 गहू जाती देशातील अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी आयात केल्या गेल्या. तत्कालीन कृषी मंत्री जी सी सुब्रमण्यम होते यांनी बियाची निर्मिती मेक्सिकन शास्त्रज्ञ डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी 60व्या दशकामध्ये केली होती. हरित क्रांतीची गरज का पडली तर वाढत्या लोकसंख्येमुळे आणि तुलनेने जो अन्नधान्याचा उत्पादनामध्ये वाढवण्यासाठी ही गरज भासू लागली. जशी जशी लोकसंख्या वाढली आणि लोकसंख्या वाढल्याच्या नंतर अन्नधान्याची गरज पडली आणि त्यामुळे हरित क्रांतीची गरज भासू लागली आणि 1966 ला भारतामध्ये हरित क्रांती झाली. तर हरित क्रांतीचे फायदे काय तर फायदे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहिला फायदा या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल की पिकांच्या बंधनात बदल करण्यात आला. अन्नधान्य उत्पादनात वाढ व प्रति हेक्टरीमध्ये सुद्धा वाढ झाली. अन्न टंचाई दूर झाली. मोस्ट आयएमपी पॉइंट आहे. त्यानंतर अन्नधान्य आयात करण्यासाठी परकीय चलनावर खर्च वाचला. म्हणजे आपल्या देशामध्ये जर एखाद्या पिकाचं जर उत्पादन कमी होत असेल, ते जर आपल्याला जर आयात करावं लागत असेल, तर त्याला जे परकीय चलन आहे, त्यावरचा जे काही आपला कर भरावा लागत होता, तो खर्च सुद्धा वाचला. कारण का की आपल्याच भारत देशामध्ये ते आता उत्पादन होऊ लागलं. त्यानंतर कमी कालावधीत जास्त उत्पादन देण्याचं काम हरित क्रांतीमुळे झाले. लोकसंख्येच्या प्रमाणात अन्नधान्याची गरज भासली आणि शेती आणि उद्योगधंद्यामध्ये जी आंतरजोडणी आहे, ती मजबूत झाली. सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. भारतामध्ये जी काही भारतीय अर्थव्यवस्था आहे, ती शेतीवर आणि उद्योगधंद्यावर अवलंबून आहे. शेतीमध्ये उत्पादन चांगल्या प्रकारे झालं, तर त्यावेळेस उद्योगधंदे सुद्धा चांगल्या प्रकारे वाढले जातात आणि इनडायरेक्टली लोकांच्या हाताला काम सुद्धा दिलं जाऊ शकतं. अशा प्रकारचा शेती आणि उद्योगधंद्यामध्ये जे काही आंतरजोडणी मजबूत झाली, हा एक हरित क्रांतीचा सर्वात महत्त्वाचा फायदा सांगता येतो. त्यानंतर मित्रांनो हरित क्रांतीचे फायदे आहेत, त्यासोबतच तोटे सुद्धा आहेत. कोणत्याही गोष्टीचे फायदे आणि तोटे असू शकतात. तर तोटा कोणता आहे तर रासायनिक खताचा सर्वाधिक वापर झाला. त्यामुळे भौतिक गुणधर्म सुद्धा बदल झाले आणि माणसाचं जे काही आयुर्मान आहे ते सुद्धा कमी झालं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर जमीन नापीक बनू लागल्या. जमिनीतील अन्नद्रव्य प्रमाणाचं प्रमाण घटलं गेलं. जे की जमिनीमध्ये आपण म्हणतो की 16 जे काही अन्नद्रव्य मूल घटक लागतात, त्यामध्ये जे काही अन्नद्रव्य प्रमाण घटलं, हा एक जमिनीतला तोटा आहे किंवा हरित क्रांतीचा तोटा आहे. त्यानंतर भारतातील हरित क्रांतीचा उद्देश काय होता? तर औद्योगिकरणासाठी आवश्यक कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी उत्पादन वाढवणे, वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याच्या गरजा भागवणे, त्यानंतर कृषी उत्पादनात किंवा कृषी आधारित उद्योगांना प्रोत्साहन देणे,
कृषी उत्पादन आणि उत्पादकतेतील घट कमी करणे हा सर्वात महत्त्वाचे उद्देश भारतीय हरित क्रांतीचे होते. त्यानंतर हरित क्रांतीमध्ये पुढील कारणामुळे घडली किंवा हरित क्रांती पुढील कारणामुळे घडली. तर पहिला आहे की उच्च पैदास प्रकारची बियाणे निर्माण झाले. किमान आधारभूत किंमत सुद्धा तयार झाली. सिंचन सुविधामध्ये वाढ झाली म्हणजे चांगल्या प्रकारच्या सिंचन सुविधा आल्या. कृषी यांत्रिकीकरण झालं. चांगल्या प्रकारचं कृषीमध्ये जे काही अवजार आहेत त्या अवजारामध्ये कृषी यांत्रिकीकरण झालं. रासायनिक खताचा शोध लागला. रासायनिक खताचा वापर करू लागले. पीक संरक्षण करण्यासंदर्भाचे महत्त्वपूर्ण जे काही कीटकनाशक आहेत, कीडनाशक आहेत ते आले. त्यामुळं भारतामध्ये हरित क्रांती चांगल्या प्रकारे घडली आणि पत विपणन सुविधा सुद्धा चांगल्या प्रकारे झाला. या कारणामुळे भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात झाली. उद्देश, तोटे, फायदे हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे आणि बेसिक जी इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. एम.एस. स्वामीनाथन एखाद्या वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये एस.एम. स्वामीनाथन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तोंडपाठ करा. एम.एस. स्वामीनाथन. पूर्ण नाव आहे डॉक्टर मोनकोंबू सांबशिवम स्वामीनाथन. भारतातील कृषी शास्त्रज्ञ आहेत. 7 ऑगस्ट 1925 रोजी त्यांचा जन्म कुंभकोणम, तामिळनाडू या राज्यामध्ये झाला. शिक्षण पदवी कृषी महाविद्यालयातून झालं. पदव्युत्तर शिक्षण इंडियन ॲग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर त्यांचं जे काही IPS म्हणून सुद्धा निवड झाली होती. कृषी क्षेत्रातील संशोधनाला त्यांनी प्राधान्य दिलं आणि त्यांनी PhD सुद्धा कृषी शास्त्रामध्ये केलेली आहे. 1952 ला त्यांनी PhD सुद्धा केली आहे. त्यानंतर शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. नेदरलँडमध्ये बटाट्याच्या अनुषंगिक शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि हरित क्रांतीचे जनक भारतीय गरीब शेतकऱ्यांच्या शेतात गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पादन देणारे वाण पेरून हरित क्रांती घडवून आणण्याचं श्रेय स्वामीनाथन यांना दिलं जातं म्हणून त्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं. त्यानंतर पुरस्कार आणि सन्मान कोणकोणते मिळाले तर त्यांना पहिला पुरस्कार जो मिळाला वर्ल्ड फूड प्राइज 1987 ला त्यांना शेती क्षेत्रातील नोबेल पुरस्कार समजला जाणारा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हा पुरस्कार त्यांना 1979 ला मिळाला. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर पुरस्कार 1981 ला मिळाला. त्यानंतर पद्मश्री, पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण हे तिन्ही पुरस्कार त्यांना मिळाले. त्यानंतर रॅमन मॅगसेसे पुरस्कार सुद्धा मिळाला. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत मार्फत त्यांना द फादर ऑफ इकॉलॉजी हा सुद्धा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे. अशा प्रकारचं भारतीय हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांना जे पुरस्कार मिळाले त्या संदर्भाची ही सविस्तर डिटेल्समध्ये माहिती होती. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे जे उच्चतम उत्पादन वाण कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे हरित क्रांतीची सुरुवात 1966 ला झाली. त्यानंतर हा कार्यक्रम फक्त अन्नधान्यापुरताच मर्यादित होता. हा कार्यक्रम पुढील पिकापुरता सुद्धा मर्यादित राहिला. गहू, बाजरी, त्यानंतर तांदूळ, त्यानंतर मक्का, त्यानंतर ज्वारी याच पिकाच्या माध्यमातून भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात झाली. परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला की भारतातली जी हरित क्रांती आहे HYV ही जी क्रांती आहे ती कोणत्या पिकाशी संबंधित आहे तर गहू, तांदूळ, बाजरी, मक्का, ज्वारी या पिकाशी संबंधित आहे. त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला स्वामीनाथन आयोग याविषयी सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय कृषी आयोग सुद्धा या नावाने त्यांना ओळखलं जातं. स्वामीनाथन आयोग या आयोगाची स्थापना 18 नोव्हेंबर 2004 रोजी करण्यात आली. अहवाल सादर करण्यात आला 4 ऑक्टोबर 2006. स्वामीनाथन आयोग लागू करणारे पहिले राज्य केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली. डिसेंबर 2004 ते ऑक्टोबर 2006 या 2 वर्षाच्या काळात अभ्यास करून एकूण 5 अहवाल सरकार दरबारी सादर केले. त्यापैकी 5वा अहवाल गृहीत मानला जातो. म्हणजे स्वामीनाथन आयोग कृषीमध्ये जे काही महत्त्वपूर्ण बदल आहेत ते बदल करण्यासंदर्भाचा या ठिकाणी अहवाल आहे. या संदर्भाचे एकूण 5 अहवाल त्यांनी सादर केले होते. तर त्या 5 अहवालामधले जे महत्त्वपूर्ण 5 जे शेवटचा अहवाल आहे तो 5वा महत्त्वपूर्ण अहवाल आहे. त्या अहवालामध्ये कोणकोणत्या बाबी होत्या त्या सुद्धा आपण डिस्कस करूया. मित्रांनो जर ग्रामसेवक या पदासाठी जर टेस्ट सीरीज जर जॉईन करायचं असेल तर डिजिटल JK हे प्ले स्टोअरवरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. काही प्रश्न असतील तर 9921 273 558 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर स्वामीनाथन आयोगाने कोणकोणत्या शिफारसी केल्या होत्या तर पहिली प्रमुख शिफारस होती की शेतकऱ्यांच्या उत्पादन नफ्यातील 50% वाटा त्यांना मिळायला हवा. त्यानंतर शेतकऱ्याचे खर्च वजा करून सरकारी त्यानंतर दुसरं आहे मित्रांनो शेतकऱ्यांचा खर्च वजा जाऊन उत्पन्न सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे असावे. शेतीमालाला हमीभाव उत्पादन खर्च वगळता 50% असावा. शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची बियाणे कमी दरात मिळावी.
त्यानंतर गावात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व्हिलेज नॉलेज सेंटरची स्थापना करावी. त्यानंतर महिला शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिलं जावं. सर्वांना आता किसान क्रेडिट कार्ड दिलं जातं. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी कृषी जोखीम फंडाची स्थापना केली जावी आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये या शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत होईल. त्यानंतर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचे व्याजदर 4% केला जावा. कृषी विमा योजना सुविधा सर्वत्र देशभर सर्व पिकासाठी लागू केला जावा. 28% भारतीय कुटुंब दारिद्र्याखाली आहेत. अशा लोकांच्या अन्न सुरक्षेची शिफारस या आयोगाने केलेली आहे. त्यानंतर अतिरिक्त आणि वापरात नसलेल्या जमिनीचे वितरण शेतकऱ्यांना केलं जावं या संदर्भाची एक महत्त्वपूर्ण सूचना स्वामीनाथन आयोगाने केली. त्यानंतर शेतकऱ्यांची व्याख्या करताना शेतमजुरांचाही समावेश शेतकरी यामध्ये केला जावा. अशा प्रकारचे जे काही महत्त्वपूर्ण आयोगाच्या शिफारसी आहेत, या सर्व शिफारसी तुम्ही तोंडपाठ करा. आता महत्त्वपूर्ण जे काही क्रांती आहेत इतर म्हणजे शेती संदर्भाची का आपण हरित क्रांती बघितली, तर वेगवेगळ्या बाबतीमध्ये सुद्धा हरित क्रांती झाली. तर चंदेरी क्रांती म्हणजे अंड्याच्या उत्पादनामध्ये म्हणजे एग्सच्या उत्पादनामध्ये अधिक प्रमाणात वाढ व्हावी यासाठी चेंदेरी क्रांती करण्यात आली. तुम्हाला जोड्या लावासाठी सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. चेंदेरी क्रांती अंड्याबाबत म्हणजे अंड्यामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी. त्यानंतर गुलाबी क्रांती आहे शिंपल्याबाबत म्हणजे कोळंबी बाबत आहे. त्यानंतर तपकिरी क्रांती आहे मशालाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी. करडी क्रांती खताच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी. सोनेरी क्रांती किंवा सुवर्ण क्रांती फळे आणि फल उत्पादनासाठी आहे. त्यानंतर पिवळी क्रांती तेलबियासाठी असेल. पिवळी क्रांती किंवा त्याला पीत क्रांती सुद्धा असं म्हणतो. तेलबियाच्या उत्पादनामध्ये वाढीसाठी आहे. त्यानंतर हरित क्रांती अन्नधान्याच्या उत्पादनाच्या वृद्धीसाठी आहे. आपण आता डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे. धवल क्रांती दूध उत्पादनासाठी आहे. त्यानंतर लाल क्रांती मांस व टोमॅटो उत्पादनाच्या वाढीसाठी आहे. अशा प्रकारचे काही महत्त्वपूर्ण हरित क्रांती आहे त्याची तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो लाल क्रांती शेळी आणि मेंढीच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी. गोल क्रांती बटाटा उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी. गुलाब क्रांती झिंगे उत्पादनाच्या वाढीसाठी आणि पहा गुलाबी क्रांती शिंपल्याबाबत म्हणजे कोलंबीसाठी आहे गुलाबी क्रांती आणि गुलाबी क्रांती आहे झिंगे उत्पादन वाढीसाठी म्हणजे दोन्ही क्रांत्या गुलाबी क्रांती शिंपल्याबाबत कोळंबीबाबत आणि झिंगे उत्पादनाबाबत ही एकच क्रांती आहे. त्यानंतर अमृत क्रांती तर अमृत क्रांती या ठिकाणी पहा नदीजोड प्रकल्पासाठी ही क्रांती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो हरित क्रांती 1966 ला सुरुवात झाली आणि हरित क्रांतीच्या माध्यमातून भारत देशामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जी हरित क्रांती गहू पिकामध्ये झाली वसंतराव नाईक यांनी केलेली आहे. तर त्या संदर्भाचे सर्व क्वेश्चन आपण PYQ क्वेश्चन यापूर्वीच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण अपलोड केलेत. ते सविस्तर तुम्ही लेक्चर पहा जेणेकरून तुम्हाला ग्रामसेवक या पदासाठी जर तुम्ही प्रॉपरली तयारी करत असाल तर संपूर्ण लेक्चर पहा चांगल्या प्रकारे तुमची तयारी होईल. टेस्ट सिरीज जर जॉईन करायचं असेल तर डिजिटल JK हे प्ले स्टोर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. अधिक माहितीसाठी 9921 273 558 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा आपले टेलिग्राम चॅनल ग्रामसेवक भरती संदर्भाचं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद मित्रांनो. थँक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.